नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक महिला आपल्या पतीसोबत अगदी आनंदाने राहत असते. जवळपास 1 महिन्यानंतर या महिलेला आपल्या पतीपासून सुंदर मुलगा जन्माला येतो. सर्व काही ठीक सुरू होते. मात्र तो मुलगा जसा 1 वर्षाचा होतो तसं तिच्या पतीचं दुःखद निधन होते. शेवटी महिला आपलं सासर सोडते आणि आपल्या लहान बाळाला घेऊन आपल्या माहेरी येऊन राहू लागते. पुढे चालून आपलं आयुष्य कसं काढायचं, आपल्या मुलाला लहानाचं मोठं करायचं म्हणून ती एका प्रायव्हेट शाळेमध्ये जॉब करू लागते आणि तेथून तिला थोडेफार पैसे मिळत होते. तर या पैशातून आपल्या मुलाचा सांभाळ करत होती. मात्र हळूहळू तिला कोणाची तरी गरज भासत होती आणि ती महिला इंस्टाग्राम चालवू लागली होती. तर इंस्टाग्रामवरती तिला एका मुलाची आय डी दिसते. त्या मुलासोबत ही महिला बोलू लागते. दोघात चॅटिंग सुरू होते, व्हिडिओ कॉलिंग सुरू होते आणि त्यानंतर दोघांमध्ये असं काही घडतं की पुढे चालून ही घटना भयंकर वळण घेते. नक्की काय घडलं होतं सविस्तर पाहूया या व्हिडिओमधून. छत्तीसगड राज्यामध्ये दुर्ग नावाचा जिल्हा आहे आणि याच दुर्ग जिल्ह्यामध्ये अंबलेश्वर एक पोलीस स्टेशन अंतर्गत खमरिया गाव आहे आणि याच खमरिया गावामध्ये सुनीता चतुर्वेदी, सुनीता ही रायपूरच्या सिव्हिल लाईन एरियामध्ये राहत होती. तिचं लग्न जवळच्याच गावात एका मुलासोबत झाले होते. आपल्या पतीपासून ही सुनीता खूप खुश होती. पती पत्नी दोघे एकमेकावर प्रेम करत होते. सर्व काही ठीकठाक सुरू होते. पुढे चालून सुनीताला एक मुलगा देखील झाला. मात्र देवाला वेगळेच काही मंजूर होतं. मुलाचा जन्म होऊन जवळपास 1 वर्ष झाले होते आणि 2 वर्षातच सुनीताच्या पतीचं दुर्दैवी निधन झाले. आता सुनीता चतुर्वेदीवरती दुःखाचा डोंगर पसरला होता. कारण लग्नाला 2च वर्ष झाले होते आणि तिच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. आता सुनीता चतुर्वेदी कसं तरी स्वतःला सावरते आणि विचार करते की आपलं पुढे भविष्य कसं चालणार. 1 वर्षाचा मुलगा देखील आहे. येथे सासरी राहून काय उपयोग. सासरचे लोक तर आपल्या रक्ताचे नाही ना, ते आपल्या आईवडिलांसारखी काळजी घेऊ शकतील. कारण जोपर्यंत पती होता तोपर्यंत सर्व काही ठीक होते. मात्र पतीच निघून गेला तर इथे राहून पण काय उपयोग. म्हणून ही सुनीता चतुर्वेदी आपल्या 1 वर्षाच्या मुलाला घेऊन आपल्या माहेरी येते आणि माहेरी येऊन राहू लागते. मात्र माहेरी येऊन देखील केव्हापर्यंत राहणार. कारण ही एक विधवा स्त्री होती. सोबत एक मुलगा घेऊन राहत होती. केव्हापर्यंत दुसऱ्यांना त्रास देणार, दुसऱ्यांकडून खर्च वसूल करणार, आपल्याकडून आपल्या मुलाचा सांभाळ दुसऱ्याकडून केव्हापर्यंत करून घेणार. म्हणून ही सुनीता चतुर्वेदी आता आपल्यासाठी एक जॉब शोधू लागते. तिला वाटत होती की एखादा जॉब करू, त्यामुळे पगार येईल. त्या पगारामधून आपल्या मुलांचाही खर्च भागेल आणि आपला देखील खर्च भागेल. तर सुनीता चतुर्वेदी एक प्रायव्हेट शाळेमध्ये फॉर्म भरते आणि तिला एका प्रायव्हेट स्कूलमध्ये गावाशेजारी एक शाळा होती त्या ठिकाणी तिला जॉब मिळतो आणि शिक्षिकेचे कामही सुनीता चतुर्वेदी करू लागते. अगदी व्यवस्थित तिचे काम सुरू होते. तिला सॅलरी येऊ लागते. तिच्या मुलालाही सांभाळत असते. 2023ची गोष्ट होती. आता सुनीताचे लग्न होऊन जवळपास 10 वर्ष गेले होते आणि सुनीताचा जो मुलगा आहे हा 8 वर्षाचा झाला होता. आता सुनीताकडे पैसे येत होते तर तिच्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल देखील होता. अँड्रॉइड मोबाईलवरती इंस्टाग्राम ओपन केली होती. इंस्टाग्रामवरती ही बघायची पोस्ट वगैरे, रील्स वगैरे. तर असं बघता बघता तिला एका मुलाची आय डी दिसते. त्याचं नाव असतं छत्रपाल सिंग. छत्रपाल हा या महिलेला मेसेज करू लागतो. तिच्या फोटोला लाईक करू लागतो, कमेंट करू लागतो. तर सुनीताला देखील ही गोष्ट खूप आवडते. कारण कोणतीही व्यक्ती आपली जर तारीफ करत असेल, प्रशंसा करत असेल, लाईक करत असेल तर आपल्याला ते आवडतेच. सुनीताला आवडते आणि सुनीता ही छत्रपाल सिंगसोबत बोलू लागते. छत्रपाल देखील तिकडून बोलत असतो. छत्रपाल तिला सर्व काही विचारतो. सुनीताही आपल्याबद्दल सर्व काही सांगते. दोघांमध्ये चांगली जवळीक वाढू लागते. जवळीक म्हणजे कॉलवरती यांचे मन मिळू लागतात, व्हिडिओ कॉलिंग होऊ लागतात. तर हा छत्रपाल जो असतो हा सुनीताला बोलतो की मला तुला भेटण्याची इच्छा आहे. सुनीता बोलते की भेटण्याची इच्छा तर मला देखील आहे आणि त्यानंतर ते एक प्लॅन ठरवतात आणि त्या ठिकाणी जाऊन सुनीता चतुर्वेदी ही छत्रपाल सिंगला जाऊन भेटते. छत्रपाल सिंग फक्त 25 वर्षाचा तरुण होता. त्याला भेटल्यानंतर ही सुनीता चतुर्वेदी आपल्या संपूर्ण मागची कहाणी, भूतकाळ त्याला सांगू लागते. की छत्रपालला बोलते की माझं लग्न जवळपास 10 वर्षापूर्वी एका व्यक्तीसोबत झाले होते. त्याच्यापासून मला एक मुलगा देखील आहे आणि तो आता 8 वर्षाचा झालेला आहे. तो शाळेमध्ये शिक्षण घेत आहे
आणि मी प्रायव्हेट स्कूलमध्ये जॉब करते. सर्व गोष्ट ही सुनीता त्या छत्रपालला सांगते. छत्रपती बोलतो, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो. मला तू खूप आवडते आणि मी तुझ्यासोबत लग्न करू इच्छितो. तुझा जो मुलगा आहे 8 वर्षाचा, या मुलाला मी माझा मुलगा म्हणून सांभाळ करेल आणि तुला मी माझी पत्नी म्हणून सांभाळेल. आता एवढं सर्व आश्वासन दाखवल्यानंतर, एवढं विश्वास दाखवल्यानंतर त्या ठिकाणी कोणती स्त्री असल्यावरती काय करणार? जर हा व्यक्ती आपल्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे, आपल्या मुलाला स्वतःचा मुलगा मानण्यास तयार आहे, तर तो छत्रपाल बोलतो की ठीक आहे, चल आपण एकरूप होऊया, हॉटेलवरती जाऊया. सुनीता एका पायावर तयार होते आणि त्यानंतर हॉटेलवरती जाऊन छत्रपाल आणि सुनीता यांच्यामध्ये शरीरसंबंध प्रस्थापित होते. आता पती पत्नी नसताना सुनीता आणि छत्रपालमध्ये पती पत्नीप्रमाणे संबंध बनू लागले होते. यानंतर सुनीता ही छत्रपालला बोलत होती, आता आपण लग्न केव्हा करायचे? तर हा छत्रपाल बोलत होता, लग्न तर आपण करणारच आहोत, मात्र मला थोडंसं शटल होऊ दे. चांगल्या प्रकारे शटल झाल्यानंतर चांगला पैसा येईल आणि त्यानंतर आपण अगदी प्रेमाने राहू. आता छत्रपाल आपल्यासोबत लग्न करणार आहे या आशेवरती ही सुनीता, तो तिला जेथे बोलवेल तेथे ती जात असायची, त्याच्यासोबत फिरत असायची, एकरूप होत असायची, त्याला आपलं संपूर्ण शेअर करत असायची. छत्रपाल लग्न करेल म्हणून त्याने 2023 तर 2025पर्यंत हे संबंध ओढत आणले होते आणि तिचा पाहिजे तसा फायदा तो घेत असायचा. 2025 सुरू झाले. आता मात्र सुनीताला थोडी गडबड जाणवू लागली. सुनीता याला नेहमीच बोलत होती की लग्न करणार कधी? काही झालं तर मला लग्न करायचं आहे. 2 वर्षापासून आपल्या दोघांमध्ये संबंध आहे आणि ही गोष्ट लोकांना देखील समजेल. मी विधवा महिला आहे, असं मला तुला भेटणं बरोबर वाटत नाही. त्यामुळे तू लवकरात लवकर माझ्यासोबत लग्न करून घे. आता 18 जून 2025ची गोष्ट असते. हा छत्रपाल सिंग सुनीता चतुर्वेदीला कॉल करतो. तिला भेटण्यासाठी आपल्याच घरी बोलावून घेतो. सुनीता देखील आपल्या 8 वर्षाच्या मुलाला घेऊन छत्रपालच्या घरी जाते आणि घरी जाऊन त्याला भेटते आणि त्यानंतर यांच्यात काय होते हे मी पुढे सांगणारच आहे. सुनीता चतुर्वेदी आणि तो 8 वर्षाचा मुलगा जेव्हा छत्रपालच्या घरी आले होते, तेव्हा गावातील लोक, आजूबाजूच्या इतर व्यक्तीने देखील बघितले होते की एक महिला एका मुलासोबत या ठिकाणी आलेली आहे. नक्की कोण आहेत, काय आहेत याबद्दल तर गाववाल्यांनी विचारले नाही, मात्र गाववाल्यांनी बघितले होते. आता 22 जून 2025चा दिवस उगवतो. या गावामध्ये एक विहीर असते आणि त्या विहिरीमधून खूप जास्त दुर्गंधी येत असते. गाववाले विचार करतात की या विहिरीतून खूप जास्त दुर्गंधी येत आहे. नक्की प्रकार काय आहे? तर बाकीचे काही गाववाले त्या विहिरीत डोकावून बघतात. तेव्हा त्यांना 2 गोण्या दिसतात, ज्या की गोण्या पॅक केलेल्या असतात. आता त्या गोण्या गाववाल्यांना दिसतात. तेव्हा गाववाल्यांना विचित्र गोष्ट जाणवते आणि एकतर त्यातून दुर्गंधी देखील येत होती. पोलीस स्टेशनला कॉल करतात. पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते आणि त्यानंतर त्या गोण्या त्या विहिरीमधून बाहेर काढण्यात येते. जेव्हा त्या गोण्या सोडवण्यात येतात तेव्हा त्या दोन्ही गोण्यांमध्ये मृतदेह होते. एक 32 वर्षाची महिला वाटत होती, तिची ती बॉडी होती आणि दुसऱ्या गोण्यामध्ये एका 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह होता. आता जेव्हा पोलीस गाववाल्यांना विचारतात की या महिलेला आणि मुलाला आपण ओळखता का? तर गाववाले म्हणतात की हे आमच्या गावातील नाही, मात्र काही जणांनी बघितले होते या महिलेला आणि त्या मुलाला छत्रपाल सिंगच्या घरी जाताना. तर ते सांगतात की ही महिला आणि मुलगा 18 जून 2025 रोजी छत्रपाल सिंगच्या घरी गेले होते. आता पोलीस लगेच छत्रपाल सिंगच्या घरी जातात आणि त्याला बोलतात की नक्की ही महिला कोण होती, तुझ्याकडे का आली होती आणि तू हिच्यासोबत काय केले? छत्रपाल सिंग गडबडतो. त्याला उचलतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि त्याला विचारतात की जे काही घडलं ते सर्व काही सांग, कारण संपूर्ण पुरावे या ठिकाणी उपलब्ध आहे. गाववाल्यांनी या महिलेला तुझ्या घरी येताना बघितले आहे, त्यामुळे सगळं खरं सांगण्यातच तुझी भलाई आहे. आणि त्यानंतर हा छत्रपाल सिंग आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागतो. छत्रपाल सांगतो की 2023पासून या महिलेसोबत माझी ओळख झाली होती. इंस्टाग्रामवर ही महिला मला खूप आवडली होती. मी हिच्यावर प्रेम करत होतो, मात्र मी प्रेम फक्त संबंधासाठी करत होतो. तिला मी असंच फसवत राहिलो, लग्न करेल असं सांगत राहिलो आणि हिचा उपभोग मी घेत राहिलो. ही महिला कोण होती हे देखील छत्रपालनं सांगितलं. ती एक विधवा महिला होती. तिच्या पतीचं निधन झालं होतं आणि मी तिला लग्न करेल म्हणून नादी लावलं होतं. 2 वर्ष हे संबंध सुरू होते. तर ही सुनीता चतुर्वेदी
छत्रपालला बोलत होती की काही झालं तरी मला लग्न करायचेच आहे. छत्रपाल आता परेशान राहू लागला होता. तो तिला सांगत असायचा की पुढे बघू, नंतर बघू, महिन्यांनी बघू, 2 महिन्यांनी बघू, इथपर्यंत सर्व काही ठीकठाक सुरू होते. मात्र हद्द तर तेव्हा पार झाली जेव्हा सुनीताला समजले की जो छत्रपाल सिंग आहे याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न देखील करून घेतलेलं आहे. आता मात्र सुनीताला कळून चुकले की या छत्रपालने आपल्याला पूर्णपणे फसवले आहे. याला मी सोडणार नाही. म्हणून आता ही सुनीता त्याला धमकी देऊ लागते की मी पोलीस स्टेशनला जाते आणि तुझ्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करते. आता छत्रपाल जो असतो तो घाबरतो पोलिसांचं नाव ऐकून, कारण लग्न आत्ताच झालेलं आहे आणि ही जर पोलीस स्टेशनला गेली तर आपलं सगळं भांडं फुटेल. त्यामुळे छत्रपालला समजत नाही नक्की करावं तर काय करावं. छत्रपाल सुनीताला बोलतो की नाही, तू असं करू नको, मी नक्की यावरती काहीतरी उपाय करतो. तुझ्यासोबत मी अन्याय होऊ देणार नाही. आणि त्यानंतर छत्रपालचा एक चुलत भाऊ असतो शुभम कुमार सिंगम. या शुभम कुमार सिंगमला हा छत्रपाल संपूर्ण दुःख सांगतो. त्याला सांगतो की मी कसं एका महिलेच्या संपर्कात होतो, तिचा उपभोग घेत होतो, तिला फक्त फसवत राहिलो आणि मी इकडच्या मुलीसोबत लग्न केले. आता ती मला धमकी देत आहे तर मी काय करू. तर हा शुभम सिंगोर छत्रपालला बोलतो की ठीक आहे, तिला इकडे बोलावून घे, मी तिला समजावून सांगेल की तुझं लग्न झालेलं आहे, तुला मुलगा देखील आहे, तू छत्रपालपासून दूर राहा. छत्रपाल त्याचा ऐकतो आणि 18 जून 2025 रोजी सुनीताला आपल्या घरी बोलावतो. सुनीता देखील आपल्या मुलासहित त्याच्या घरी येते आणि तेथे आल्यानंतर शुभम सिंगूर आणि छत्रपाल हे दोघे तिला समजावून सांगू लागतात. मात्र जी महिला असते सुनीता ही बोलते की मी रस्त्यावरती पडलेली होती का, तू माझा इतका वापर करून घेतला, मला खोटे आश्वासन दिलं, हे तू फार मोठी चूक केली. आणि सुनीता त्याच्यासोबत वाद घालत असते. मात्र ही गोष्ट शुभम सिंगूर आणि छत्रपालला सहन होत नाही. दोघांनी ठरवलेलं असतं जर तिनं ऐकलं नाही तर आपण हिला खात्मा करून टाकू, आपण हिच्या मुलाचं देखील खात्मा करून टाकू. आता महिला सुनीता चतुर्वेदी याचं ऐकण्यास तयार नव्हती. दोघांनी तिचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या 8 वर्षाच्या मुलाचा देखील गळा दाबला, त्याचीही हत्या केली. दोघांनाही एका गोणीमध्ये पॅक केले आणि रात्र झाल्यानंतर आजूबाजूला इकडे तिकडे बघितलं आणि दोन्ही गोण्या त्या विहिरीमध्ये टाकून दिल्या. दोघांना वाटत होती की या गोण्या आतमध्ये जातील, त्यानंतर मृतदेह सडतील, कोणाला काही समजणार नाही. मात्र हे दोघेही मंदबुद्धीचे होते. यांना समजलं नाही की अपराधी हा गुन्हेगार कधीही लपू शकत नाही. अशा प्रकारे ही घटना उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. छत्रपाल आणि शुभम सिंगार विरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दोघांनाही कठोरात कठोर शिक्षा होईलच. मित्रांनो, या घटनेमध्ये या महिलेची चूक होती. या कलयुगामध्ये कोणावरही विश्वास ठेवता येत नाही. म्हणून नेहमी अशा लोकांपासून सावध आणि सतर्क राहा. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.